संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन केलं। यावेळेला बोलताना त्यांनी संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टीका केली आहे। यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी तर दादा भुसेंनी माफी मागावी आणि आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली। त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललेलो नाही असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय। तसंच आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले अशी टीकाही त्यांनी केली आहे। यावेळेला अडचणीत सापडलेल्या दादा भुसेंसाठी मंत्री शंभूराज देसाई धावून आले। जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत, या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी महागद्दार गद्दार बोलतात। आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा। दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा। अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात आणि हे आम्हाला शिकवतात। दादाजी भुसेंनी त्यांची भूमिका मांडत असताना यामध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या नावाचा इथं उल्लेख करण्याचा काडीचंही कारण नव्हतं। त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीने एकेरी उल्लेख करणं, तुम्ही पण बघता आदरणीय पवार साहेब 55 वर्ष समाजकारण राजकारण करतात। इव्हन नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य काढलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि असं असताना दादाजी, तुमच्याकडनं तर ही अपेक्षा अजिबात नव्हती। तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते बोलतात, तुम्ही त्याबद्दल तुमचे शब्द जे आहेत ते शब्द माघार घ्या, दिलगिरी व्यक्त करा। आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी मी काही वाईट बोललेलो नाही। त्यांची चाकरी करतात एवढा मी बोललेलो आहे। तत्राप आपलं जर सूचना असेल तर मी बोला अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, मी जर माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी जर चुकीचं बोललेलो असेल, तुम्ही तपासून घ्या, तुम्ही योग्य तो निर्णय करा। मंत्री महोदय, पवार साहेबांच्या बद्दल आम्ही बोललो ना, पवार साहेबांच्या बद्दल सन्माननीय मंत्री महोदय आजही म्हणतायत अध्यक्षांनी तपासून घ्यावं, पवार साहेबांच्या बद्दल अनुद्गार हे सन्माननीय दादा भुसे यांनी काढलेले नाही। पण अध्यक्ष महोदय, आमच्याबद्दल कुणी काही बोलल हे या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे हा जो महागद्दार आहे, जो आमच्या मतावर निवडून आलाय, त्याला निश्चितपणाने अशा पद्धतीने आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही। पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे। पवार साहेबांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही।